बघा, मी आता होतो मोहितच्या घरी. मोहितच्या घरी कायसाठी होतो म्हणजे आपल्याला जाणी आता बाहेर गाडी झाली आहे, गाडी गेलं हा कारण हे म्हणजे खोलले. आता आपण जाऊन तिकडे बाहेर. काल ब्लॉग नाही आला कारण थोडा कामात होता माणूस. म्हणजे गेला होता आम्ही ब्लॉग बनवायला, तिकडं कंटेंट वगैरे चांगला भेटत होता. पण असा झाला, आमच्या मित्राचा आला फोन. म्हणजे मित्राचा म्हणजे तो कमसे कम किती वर्ष झाला गेला, तर 4-5 वर्ष झालं इथून गेला. तर आम्ही 8वीमध्ये गेला. 8वीमध्ये त्या मित्राचा आला होता फोन. त्यासाठी बोलत राहिला. काही कंटेंट वगैरे काय शूट नाही केला, काय नाही केला. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये का मोहितचा मोबाईल झाला खराब. पहिले त्याच्या मोबाईलवर बोलला, त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलवर बोलला. तर दोनही मोबाईलची बॅटरी पुरी उतरून गेली की म्हणजे कमसे कम चार्जिंग होती. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये 20% होती. आणि कमसे कम त्याच्यासोबत किती तास बोलला, 5 एक तास बोलला असून. म्हणजे 1 वाजेपासून तर 6 वाजता, म्हणजे 6 तास झाला. रातच्या 6 वाजतावरी बोलला आम्ही. आणि मग अन्सूलच्याही घराकडे जावं लागला म्हणून काही कंटेंट हा नाही झाला, मला बनला नाही. हा मोहित पाहून राहिला येते मोबाईल. तो आला भंडाऱ्याहून. हे झाड पा आपलं, आपण झाडं घेऊन आणला होता. हे झाडामध्ये अजून एक झाड आपलं. हे कायचे झाड होत? चिया सीड. हे वाले खालच्या. आणि हा कायचा हो? हा सोच्या झाड. काही माहित नसे आम्हाला. आम्ही झाडं आणून घेतला. हा एक झाडा, हा कुल्लर. आता आम्ही जाऊन तिकडे मोठी गाडी घेऊन पाहू आता जातून का नाही. तर भाऊच्या म्हणणं काय आहे. तर मी आलो मोहितच्या घराकडून ना. मी ना काय आणलो येता दुकानातून पास्ता आणि मॅगी खाऊन म्हणला. बहुत दिवस झालं पास्ता नाही घालला आणि मॅगी नाही घालला. म्हणून म्हणला मॅगी खातो आणि पास्ता. म्हणजे घरी असतं आहेत म्हणा, माझी बहीण घेईन आहे. पण बनवू पाहू आता. थांबा, याला टाकून येते थांबा येते घेऊ पहिले पाणी थोडसा. यासाठी याला हटवा लागल. हे जे प्लेट आहे याच्यावरची गुंडावरची हिला हटवला. हे घेतला पाणी तेथून, हा टाकला येते. अजून थोडसा पाणी घ्यावं लागल. त्यामुळे या घड्यातला पाणी खतम झाला आहे. तो तिथे कचरा बी दिसून राहिला. या घड्यातला पाणी थोडसाच घेतला आपण ना. येते पुरा भरला आहे. आपल्या घरच्या ब्लॉग मस्त बनते. फॅमिली ब्लॉग तर नाही बनत, पण आपण फॅमिलीमध्ये तेवढा कंटेंट नाही काढू. फक्त पण एकट्याचे ब्लॉग जास्त काढतो. इथून पाहते माझी बहीण दादा वेळेस कसं आहे खावायला भेटेल म्हणून. पण देऊन तिलाही थांब. या झाला एवढा पाणी ठीक आहे म्हणा याच्यासाठी. ती घेतला पाणी झाला. त्याला टाकून पास्त्याला येते. पास्ता गेला पूर्ण जाना बे, गेला पूर्ण पाणी. आणि काल पुरा ब्लॉग नाही भेटला. मी सांगितलं म्हणा मग. आणि मोहितच्या घरी मी तिथूनच ब्लॉग स्टार्ट केलं होतं. ते सांगपातीमध्ये पाहिजे. आपण मॅगी फोडू, मॅगी टाकू. हे बघा मॅगी गेली. हा मॅगी मसाला हा तर नाही टाकू म्हणा आपण. आपल्याकडे दुसरा आहे तो वाला टाकीन. आता याला येते मांडून गरम, म्हणजे आता उकडते ते. याला तो उकडतून मग त्याच्या बाजूने थांबा. याला साईडला करून गॅस चालू करायला माचीस लागेल आहे का ना आपल्याला. हे भेटली माचीस. हे केला गॅस चालू आपण ना. हे बघा याला मांडला येते झाकून. म्हणजे हो का मम्मीने म्हणलं मागे म्हणते माझ्यासाठी ठेवजो रे थोडं सांगते. याला झाकझूक केला ना हा येते. आता याला आता गरम होऊ देऊन जास्त थोड्या वेळपर्यंत, म्हणजे 5-1 मिनिट. मग त्याच्या बाजूमध्ये बनव. पण आता आपल्याला काय करावं लागेल, कांदे टमाटर हे काटावं लागतील. तर ते काटून हे बघा पुरा कचरा झाला येते. हा कचरा उचलावा लागेल, नाही तर माझी मम्मी चिल्लव मला येते घरातच कचरा करतेस म्हणून. याला ठेवू येते साईडला, मग बाजूमध्ये फेकता येते. आपलं पूर्ण काम झाल्यावर आता इथून घेऊ कांदे किती घ्यावे लागतील आपल्याला.
2-3 ते घेऊन टाकून म्हणा आपल्याला तसा कांद्याच्या सवय काय कांदा खावायचा. हे बघा हां हा 3 झालं. हे बघा हे 3 कांदे हे ते ठेवून इथून टमाटर घेऊ. थांबा चांगले टमाटर घ्यावं लागेल म्हणा. आमच्या इथे काही फ्रीज नसे म्हणून फ्रीजमध्ये काय ठेवू नाही शकू आपण, तिथे ठेवतो. हे घेतला 2, अजून एक नाही राहू द्या, हे जास्त होऊन जातील. 2च चांगले ठीक आहेत. याला ठेवला येते सिलेंडरवर. एक कांदा घेऊ लागेल कारण की 2 टमाटरचं 4 कांदेच पाहिजेत म्हणा. त्या टेस्ट नाही तर आंबट येईल त्याच्या. हे बघा हे झालं घेऊन सनी यायला काटकूट करतो मी. थांबा इथे कॅमेरा हाईट करून ठेवतो मी. चाकू पाहतो, चाकू नसे आपल्याला त्या दिवशी पण चाकू नाही भेटला, पण माप पाहिलं त्या दिवशी चाकू भेटला होता तिकडे. तो चाकू तुम्हाला दाखवतो. ह्या येती होता येती काहीतरी ठेवलं मा पप्पानं काहीतरी. हे एवढ्यात त्याला धुवा वगैरे लागेल. आणि जाऊ द्या आता तो त्याला हा करून आपल्याला त्याला जाऊ द्यावं लागेल कारण तो चाकू काही कामाचा नाही राहिला का. कधी वस्तू ठेवला आहे 10 वेळेस धू हे व तो कोर, त्यासाठी नाही त्याला जाऊ द्या. आणि हे बघा पाणी आला. मी म्हणतो एवढ्या जल्दी हा उकळी आला का, पण नाही पाणी आला. हा थोडा पाणी येऊन राहिला. हे बघा याला सीधा करू नाही शकला आम्ही. इथे नवीन दुसरी खोली बांधावं लागेल म्हणत होता पप्पा. म्हणते बांधून म्हणते आता दिवाळी वगैरे कर. तर बांधते का नाही बांधत माहीत नाही. आपल्या हाती काही नसे, आपण काही बोलू नाही शकू. अरे आपण पैसे नसेल आपल्याकडं. हे बघा इथे ठेवला आपण कॅमेरा. तर कॅमेऱ्याला ठेवला. हाईट तर गेला म्हणा, पण हाईट बरोबर झाला का नाही झाला तो मी काय. कॅमेऱ्याचा हाईट झाला होता म्हणा पूर्ण, पण मी तिथून उचललो कारण की आपल्याकडे चाकू नाही भेटला. यायला काही ना काटावं लागेल. येईन म्हणजे पावसीनं काटावं लागेल. यायला पावसी म्हणते, विरवली म्हणते ते, म्हणजे हे काटावं लागतील आपल्याला येईना. हे बघा हा उकळी आला बघा, पुरं पाणी येऊन राहिला वरती. यायला एक बार हा करावं लागेल. चम्मच पाहावं लागेल. थांबा येते चम्मच भेटून जाऊ आपल्याला. हा भेटला चम्मच. कोणताच भेटो चम्मच कमी. हे बघा थांबा गॅस कमी करून. पाणी आला होता वरती. हे बघा मॅगी झाली म्हणा, पण तिथे हा ओवाला आहेत काम तर त्याला पास्ता ओवाला आहे. तो होऊन जाईल म्हणा थोड्या वेळाच्या नंतर. आपण पहिले हे कापून घेऊ मग त्याच्या. हे बघा गाईस कांद्याचे पुरं कपडं उतरवून झालं. हे ते कपडं ठेवलं आहे त्याचं. हे कपडं बाहेर फेकावं लागतील. हे पुरा नंगा करून झाला खालती जाते. हे टमाटर बिलकुल यायच्या आंघोळ वगैरे करावं लागते, म्हणजे धुवा वगैरे लागते. यायला कांद्याला धुतलं म्हणा. मी यायला टमाटरला धुवायचं राहिलं आणि काटा यायच्या मर्डर करायचा राहिला. यायच्या मर्डर करून यायच्या तर कपडं उतरवून झालं. आता त्याच्याही मर्डर करून पुरा काटकूट करून त्यांनी. आता थांबा थोडं. हे बघा गाईस पुरं कांदा टमाटर पुरं काटून झालं. आता यायला साईडला करून यायला झाडझूड करून पहिले. थांबा हे ते ठेवून यायला आणि हे झालं ते. आता यायला झाडझूड वगैरे करून. आता हे बघा मी कुकरला टेकून सनी ठेवलं होतं. कॅमेरा नाही तिथे काही जागा नसे म्हणा टेकवतं. मी कुकरला टेकून ठेवलं होतं. पावशी ठेवू कारण की कोणाचे पाय वगैरे पडून जाते चिरं. पहिले झाडझूड वगैरे करतो. त्याची साईडला करून ठेवतो. मग मी हे करतो म्हणजे हे झालं पूर्ण ओके झालं आहेत. हे बघा पुरं झालं ते. याच्या पाणी काढायचं राहिला आणि म्हणजे याला गाळणीने गाळावं लागलं असं काहीच. आता आपला हे वगैरे झाला, हे काढून वगैरे झालं, गाळून त्याच्या पाणी वगैरे काढून झालं. आता याला मांडला तर आपण घेऊन याच्यात तेल. थांबा बघा गाईस आपला तेल टाकून झाला. आता येते तेल टाकून झाला. त्यासाठी कांदे आणि टमाटर टाकावं लागेल. मग बादमध्ये ते तेल गरम झाल्यावर पहिले तेल गरम झालं ओवाला आहे तेल गरम. आता कांदे वगैरे टाकायच्या वेळेस धूर करावं लागेल कारण की जे आपले हो झाला
झाला तेलात आता असा दूर जावं लागते. गॅस कमी करून नाही करू त्याच्या. भाई साहब ये क्या हो गया? भाई वेब ने बंद का झाला होता आता पुरा एका गणे भक्का. माई तर पुरी फाटली होती. बहुत भयंकर भाऊ. मजा. मी तर आता दूरच राहतो भाऊ. आता मॅगी बनव का नको बनव असा वाटून राहिला मला. एका गणीने पुरा भक्का घेतलं होतं. तेवढीच करावं लागेल भाऊ. थांबा भाऊ कॅमेरा बंद करतो कारण नाही तर आपली पुरी पिक्चर बनवतो. गाईस आता मस्त एक नंबर बनला आपला पास्ता. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा या हा 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 ना जबरदस्त. हे बघा पुरी भाप निघून राहिली. आता गरम गरम आहे ना. गरम गरम खाण्यात बहुत जबरदस्त मजा. बहुत उंदा लागतो. तिकडे नेऊन ठेवतो मी आपल्या जागी यायला खावायचं आहे तर. चला हा बघा इले दिलो मी ना पहिलेच. हे खाऊन राहिली येते. आपण आता येते ठेवून कारण की आपला तुम्हाला माहित आहे तारक मेहता का पुरा जेठालालवर बबितावाला काम आहे आपला. ते बी ओल्डवाले एपिसोड पाहू ना. बहुत चांगले आहेत म्हणा ओल्डवाले त्याचे एपिसोड. बहुत मजा येते. ते बहुत सिजवलाच म्हणते पास्ता कारण तो एकदमच गीला झाला तर कसा राहते मी सांगू का. पुरा पास्ता काय सिजवून मी ना आपल्याला चाप आहे नाही. चाप हे चाप म्हणजे जेव्हा पास्त्याचे राहते तोही बी चापसारखी टेस्ट आल्या पाहिजे म्हणून त्यासाठी मी तसा बनवलं. पण चापसारखी काय टेस्ट नाही असं काही आलं. थांबा आता पंखा वगैरे चालू करतो. लाईट तर चालू केलं पण पंखा नाही चालू केलं मी ना. थांबा खाण्यामध्ये बहुत उंदा लागते. झालं पास्ता वगैरे खाऊन झाला. तोफा तिथे प्लेट पडली आहे. मी आता करून राहिलो फोरआर्मची एक्सरसाइज. हे बघा फोरआर्ममध्ये पुरा पॉवर तर आला ना आपल्या. ते बघा करंट असा दिसून राहिला. जाऊ द्या करंटला. आता आपण जाऊ तिकडं बैल वगैरेकडे जाऊ बांधून. आता म्हणजे बहुत दिवस झालं मी प्लॉटच्या तुम्हाला काही दाखवलो नाही. प्लॉटमध्ये गेलेलो नाही म्हणा. तसं 2-3 दिवस झालं प्लॉटमध्ये नाही गेलो ना. 2-3 दिवसात असं वाटते हला गेला नाही गेला. बांध्यावरही नाही गेला. बहुत दिवस झालं म्हणजे आज गेलो होतो. पुरा खात वगैरे मारला आम्ही ना. पहिलीपासून मला सर्दी होती. तब्येत बी चांगली नव्हती माझी. तर आज कसं झाला म्हणजे कालही असं झालं. खाता मारावर गेला पुरा डोक्यावर पाणी गेला आपल्या. पुरा शरीरावर पाणी गेला. पुरा म्हणजे तो थंडा राहते. पुरा अंगपाय पुरा कापते. खात बी मारला. खातच्या याच्यानं थोडा ते त्याची स्मेल वगैरे राहते. त्यानं डोका दुखून राहिला मग. आणि जे मी आता वगैरे झोपला होता म्हणणार तर मला खाऊन झालं म्हणा. सकल पाहुण्याचे वाटत असेल का हा झोपला होता म्हणून. तर खाता मारावर गेलो आपण. त्या दिवशी मी का नाही कुठे गेलो होतो. आपण कामाला गेलो होतो. कामाची व्हिडिओ टाकलो. तेही वला झाला माणूस. मग त्याच्यानंतर कुठेतरी गेलो होतो मी. तेही वला झाला ना. काल त्या दिवशी त्या दिवशी बैल वगैरे बांधत होतो मी इथेच प्लॉटकडून आणून सनीने. म्हणजे 3 दिवस झाले त्या गोष्टीला. त्या दिवशी मी वला झालो. म्हणजे कमसे कम 4-5 दिवस झालं वला झालं. काल बी खातं मारायला गेला. काल बी वला झाला ना. आज बी खातं मारायला गेला. आज बी वला झाला माणूस पुरा. म्हणजे जे सर्दी होती अजून खोकला बी झाला. सर्दी खासी झाली ना अजून डोकसा बी पण राहिला. कारण ते खाताची स्मेल पुरी गेली नाकामध्ये आपल्या. आणि त्यासाठी पुरा सर्दी वगैरे झाली म्हणून डोकसाही दुखून राहिला. आता करून राहिला फोरआर्म एक्सरसाइज. हे काही दबून न राहिला मग आपण पुरा वेट पुरा जास्त झाला याचा. आहे बघा किती 60 kg डबल का आपल्याकडून. थांबा पाहून मला परफेक्ट माहीत आहे म्हणा डबल म्हणून. थांबा पहा आता. जस्ट 5 मारून बघा 5 मारून झालं. या आताची एक्सरसाइज झाली म्हणा.
चला मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा पुरा पाणी वगैरे आला, गाडी बी उडी पाण्यात आज तिकडे नेऊन ना ठेवलं प्लॉट कळ. ते 3 दिवस झाले ज्याच्या ती गाडी आहे ते गाडीने थोडी गेला नाही माणूस ना काही नाही. आता पास्ता वगैरे खाल्लो म्हणून डकार आली बहुत जोरावून दे वचकी बी आले. पाणी पिवावं लागल. ती पाऊंडाला मोबाईल पुरा काराकारात दिसला बाकी तो मी तर पुरा कारात दिसत असेल कारण की कॅमेरा दिवसेंदिवस अजून खराब होतो. चला तर 2-3 महिन्याची गोष्ट आहे. जेवढे गेलं दिवाळी नाही तेवढे गेलं काय आपण मोबाईल नाही घेऊ कारण की लक्ष्मीपूजनच्या वेळेस तर पाहू ते ती बी मोबाईल घ्यायला जमते का नाही मत. कारण आपला प्लॅन असा चालू आहे म्हणजे मी सांगत नाही मला रिव्हील नाही करत. एका गणीनं तो असा प्लॅन चालू आहे म्हणजे माझ्या घरच्याचा चालू आहे. घरच्याच्या म्हणजे माझ्या पप्पाच्या मी सांगितलं पप्पाला असा असा करून म्हणला पाहू आता होते का नाही होता. अगर तो झाला तर मग आपल्याला मग पाणी पितो होईल. अगर आपला प्लॅन झाला तो सक्सेस म्हणजे करायचा झाला जे तो प्लॅन सक्सेस झाला का मग फिर त्याच्या बाजूमध्ये लाईफ सेट तर करून म्हणते मग माहीत नाही का होते का नाही होतं. त्यासाठी बहुत पैसा लागून राहिला. पैसा बहुत लागून राहिला. तेच तर मेन गोष्ट आहे. लागू द्या सगळ्याच गोष्टीमध्ये पैसा लागते. हो दिवाळीकर होते का नाही हो का त्याच्या बाजूमध्ये होते तर पैसे म्हणजे थोडेसेच नाही लागून राहिले. 1-1.5 लाख रुपये तर नाही लागून राहिले म्हणा त्याच्यावरती बहुत लागून राहिले. हे बघा आम्ही आला खडकीला ना. हा बघा याचं चिखल ना. आता मी गेलता तिकडे बाहेर थोडासा ना. हा बघा केस पलटवून राहिलो आहे. JCP ऑपरेटरनं सुजल भाऊ आपला. आम्ही आला इथे खर्रा घेवायला. ते बघा आपली HF डिलक्स. हे बघा आपली पेप्सी थांबा दाखवतो. हे बघा पेप्सी पाहून सनी मला असं आठवणीत आला साला का 10 रुपये की पेप्सी मेरी बीबी सेक्सी असं आठवणीत आला. हा बघा सुजल भाऊ हा येते आहे पोल्ट्री फार्म आमच्या गावच्या म्हणजे आमच्या गावच्या खडकीचा हो. आता मी चाललो गावाकडे. चला ज्यातून हा इकडं आहेत आपल्या बांध्या. हा बा हे इकडं आहेत आपल्या बांध्या. आता तर बांध्या पाहुणसानी चालला आम्ही घरी. हे बघा गाईस मी आता तिकडं आलो खडकीहून आणि आता चाललो जेवण करावलं. म्हणजे कालही जेवण करायला गेलो तर होतो म्हणजे ना आजही जेवण आहे आमच्याकडे तिकडे चालला थोडासा. आणि हा बघा चिखल किती खडकीमध्ये होता. बहुत चिखल होता आमच्या इकड तिकड. आणि त्याची 1 नंबर साला मी पेप्सी घेतलो. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.